वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसानं खेड तालुक्यात घेतला महिलेचा बळी। तळवडे गावात पोल्ट्रीचे नवीन बांधकाम सुरू असलेल्या भिंतीच्या आडोशाला थांबलेल्या महिलेच्या अंगावर कोसळली भिंत, महिलेचा मृत्यू। भिंत पडलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून महिलेचा मृत्यू तर एका तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत। खेड तालुक्यातील तळवडे गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी घडली धक्कादायक घटना। तळवडे येथील अलका गणपत मुसळे वय 63 या महिलेचा मृत्यू। रोंधळवाडी येथील कामगार गोपाळ करण चव्हाण वय 23 याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर। पाईट येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोपाळ याला पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात केले रवाना। अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका, भाजीपाला आणि फळबागांना फटका। शेतकऱ्यांची चिंता वाढली, पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांची आग्रही मागणी। दुहेरी खून प्रकरणाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह 6 वर्षाच्या मुलीचा निर्घृण खून। आळंदी परिसरातील ठाकर वस्तीमध्ये वृद्धेसह 6 वर्षाच्या चिमुरडीला संपवलं। धारदार हत्याराने हल्ला चढवून अज्ञात मारेकरी झाला पसार। गुरुवारी सकाळी दुहेरी खुनाची घटना उघडकीस। मारेकराने संगीता शिंदे वय 70 आणि धनश्री केदारी वय 6 यांचा खून करून केला पोबारा। हल्लेखोरांच्या मागावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पथक रवाना। 6 वर्षाच्या धनश्रीची आजी रात्री ड्युटीवर गेली तेव्हा तिने शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्याकडे धनश्री हिला ठेवलं। त्यानंतर रात्री घडलं हृदय पिळवटून टाकणारं दुहेरी खून प्रकरण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी झालेल्या विषय समिती सभापती पदाच्या निवडीत खेड तालुक्याला भोपळा। पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदी मावळ तालुक्याच्या दीपाली हुलावळे यांना बांधकाम समिती, वेल्हे तालुक्याचे अमोल नलावडे यांना कृषी संवर्धन समिती, इंदापूरच्या अंकिता पाटील यांना महिला आणि बाल कल्याण समिती आणि हवेलीचे जितेंद्र बडेकर यांना समाज कल्याण समितीवर मिळाली संधी। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आंबेगाव तालुक्याला मिळाल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून उत्तर पुणे जिल्ह्याकडे कानाडोळा। चांडोली येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात पीएमआरडीए कडून गुरुवारी मोठी कारवाई। अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय आयोगाकडे केलेल्या तक्रारीवरून पीएमआरडीने कारवाई करीत अतिक्रमण हटविले। पीएमआरडी कडून करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईवरून रिपाई आठवले गट श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डोळस यांच्याकडून प्रशासनाचा निषेध। अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांची तारांबळ। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर खेड तालुक्यातील चांडोली गावच्या हद्दीतील गवळीबाबा आणि शिवदत्त आश्रम 8 महिन्यांनंतर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी। प्रसार माध्यमातील वृत्तानंतर आणि पीडित महिलेच्या प्रतिक्रियेनंतर शिवदत्त आश्रमातील प्रकरण पुन्हा व्हायरल। आश्रमात येणाऱ्या महिलांचा विनयभंग आणि दोष दूर करण्यासाठी शरीर संबंध ठेवण्याची गवळीबाबा लावून धरत होता मागणी। पीडित महिला न्यायासाठी पुन्हा माध्यमांसमोर। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनधिकृत कब्जा झाल्याची ओरड। राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या जागेवरील दर्गा तात्काळ हटवण्याची स्थानिकांची मागणी। प्रशासनाकडे धाव घेत स्थानिक नागरिकांनी प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजिंक्य शिंदे यांना गुरुवारी दिले निवेदन। जुन्या पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात कोणत्याही धर्मियांचे प्रार्थनास्थळ नाही, त्यामुळे त्या ठिकाणी धार्मिक विधी, प्रार्थना आणि धार्मिक कार्याला परवानगी नसल्याचेही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद। वडगाव, पाटोळे आणि चांडोली गावच्या हद्दीवरील धुम्या डोंगरावर हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात। राजगुरुनगर पंचक्रोशीतील भाविकांची जन्म उत्सवास मोठी गर्दी। धुम्या गिरीभ्रमण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित हनुमान जन्मोत्सवात सकाळी महाभिषेक, पूजा, प्रवचन, आरती आणि भाविकांसाठी महाप्रसाद। हबप प्रकाश महाराज राऊत यांनी प्रवचन सेवेतून बजरंग बली यांच्या जन्मोत्सवाची महती ठेवली भाविकांपुढे। राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात 12वी नंतरचे करिअर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान।
करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेडिकल इंजिनिअरिंग शिवाय 12वी शास्त्र शाखेनंतर अनेक पर्याय उपलब्ध असून पशुवैद्यक, आर्किटेक्चर, बायोटेक्नॉलॉजी, संशोधन क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, ॲग्रिकल्चर, फार्मसी, गणित आणि संख्याशास्त्र या क्षेत्रामध्येही होऊ शकतं उत्तम करिअर। यावेळी संस्थेच्या संचालिका उर्मिला सांडबोर, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, प्राचार्य संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका रेखा जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ पिलगर, पर्यवेक्षक लतीफ शहा, सुनीता ठाकूर, संदेश जाधव आदींची उपस्थिती। ओळखीच्या व्यक्तीकडून एका मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, डोक्यात, छातीवर, हातावर गंभीर दुखापत। हल्ल्यात रेवण केरबा कावळे वय 45 सध्या राहणार रामनगर, चिंचवड, मूळ लातूर हा गंभीर जखमी। नाणेकरवाडी येथील आरोग्यम हॉस्पिटल जवळ 1 एप्रिल रोजी दुपारी 12:30च्या सुमारास घडली घटना। या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी जनार्दन तुकाराम पांचाळ वय 52 राहणार नाणेकरवाडी, मूळ हिंगोली याला ठोकल्या बेड्या। कोयता हल्ल्यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या परिसरातील नागरिकांवर कोयता उगारत मारून टाकण्याची दिली धमकी। बांधकाम साईटवरील नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना पहिल्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट। आळंदी येथील भाजी मार्केटमधील बांधकाम साईटवर घडली घटना। सुरक्षिततेबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्याने मजूर सुभाष प्रल्हाद कारिमकर वय 27 याचा मृत्यू। शुभम ओहाळ आणि सारिका जगताप दोघेही राहणार थेरगाव यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वेताळे गावात अवकाळी पावसाने थैमान। उपळवाडीची ठाकरवाडी येथील समाज मंदिराचे पत्राशेड उडाले, एक भिंत कोसळली, हायमॅक दिवा कोसळून पडला। साहेबराव ज्ञानेश्वर पारधी यांच्या घरावर समाज मंदिराच्या छताचा काही भाग पडल्याने घराचे झाले नुकसान। पावसामुळे ठाकरवाडी येथे घरांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याची शाखा प्रमुख स्वप्नील बोंबले यांची मागणी।